मातृछाया सेवा संघ आयोजित 2026 सीझन 5 चा हा चौथा सामना आपण सर्व पाहतात. मारलेला फटका पुन्हा एकदा सगळे फटके कुठेतरी पाहता हे स्क्वेअर फाईन लेगच्या दिशेनेचे सगळे फटके आतापर्यंत दिसत आहेत. जणू काही हवेचा अंदाजा किंवा आपण असलेली खेळी कुठचाही चेंडू स्ट्रेट आलेला चेंडू देखील आपण त्याच दिशेने फटकावत आहोत. सेम चेंडू सेम लाईन, परंतु पंचांच्या मार्फत छगडा, एक उत्कृष्ट असा फटका. पंच 6 ना 6. थँक्यू सर, थँक्यू. 4 चेंडू आणि धावा झाल्यात 9. 4 चेंडू 9 धावा. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. षटक पहिले. प्रशांत मागच्या षटकामध्ये उत्कृष्ट अशी गोलंदाजी केलेली होती. डॉट डॉट, एकच डॉट आहे ना पहिला चेंडू. 8 4 मध्ये 8. दोन चेंडूचा खेळ शिल्लक बाकी आहे. उत्कृष्टाचा उत्तुंगाचा मोठा फटका, परंतु बॉल जातो लॉंगॉनच्या दिशेने आणि चौकार. पाच चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 12. 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत 12 धावा आल्या आहेत. 4 षटकांचे हे सामने आणि पहिलं षटक प्रशांत यांचं कुठेतरी महागडं पडल्याचं चिन्ह आपल्या सगळ्यांना इथे दिसत आहे. षटक पहिलं 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 12. पुन्हा एकदा डीपच्या दिशेनेचा चेंडू, डीपच्या दिशेनेचा चेंडू, 1 धावा पूर्ण, षटक समाप्त. काहीतरी व्हायरस आलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर NSG कमांडोच्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 13. वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आला मंदार, एक अष्टपैलू खेळाडू. पुन्हा एकदा बॉल जातो फाईन लेगच्या दिशेने, छगडा. मोठे शॉट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये अक्षय आणि त्याला यशही मिळतंय. आतापर्यंत 2 छगडे लगावलेला हा फलंदाज अक्षय. पहिला चेंडू 6 धावा. उत्कृष्ट असा फटका, बॉल जातोय लॉंगॉनच्या दिशेनेचा. 1 धावा पुन्हा दुसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये आणि 2 धावा, छोट्या धावा पूर्ण केल्या आहेत. कुठेतरी खेळाडूंचा मधला हा चुकलेला ताळमेळ आणि त्याचा फायदा प्रतिद्वंद्वी संघाने घेतला आणि धावसंख्या 2 ने पुढे जात असताना ऑफच्या दिशेने कटर खेळून एक डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू आणि डिक्लेअर धाव 1 पंचांच्या मार्फत. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पहिल्या षटकाच्या 6 चेंडू मध्ये 13 धावा आल्या. दुसऱ्या षटकातले 3 चेंडू झाले आणि आतापर्यंत 9 धावा आलेल्या आहेत. लेगच्या दिशेनेचे चेंडू कंपल्सरी वाईड. थँक्यू सर. षटक दुसरं. आतापर्यंतची सरासरी पाहता एक चांगली धावसंख्या आतापर्यंतची आलेली आहे हे नक्कीच आपण सांगू शकतो. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, कॉट अँड बोल्ड आणि अशा प्रकारे अक्षय हा झेलबाद झाला आहे गोलंदाजामार्फत. इट्स अ कॉल, कॉट अँड बोल्ड. मंदार यांना एक अष्टपैलू खेळाडू, का या खेळाडूसाठी इतके पैसे लागले होते त्याचा हाच तो निर्णय.
गेल्या वर्षीचा मॅन ऑफ द प्लेयर MVP ज्याला म्हणतात हाच तो खेळाडू योगेश पास्टे. वन डाऊनचा बॅट्समन योगेश पास्टे. चेंडू झाले 4. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. षटक दुसरं. लेगच्या दिशेचा चेंडू पुन्हा एकदा पंचांच्या मार्फत व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धाव 2 लावांतर धाव व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये या षटकात आलेल्या आहेत. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. एक कार्पेट शॉट. बॉल जातो लॉंग ऑफच्या दिशेने. धावसंख्येमध्ये 1 ने भर होत असताना 1 बॉल टू गो. संघाचे कर्णधार नितेश खाडे. त्याचप्रमाणे आपल्या षटकातला हा शेवटचा चेंडू घेऊन मंदार. उत्कृष्ट गोलंदाजी. निर्धाव चेंडू. अशा प्रकारे षटक दुसरं संपलेलं आहे. दादा 25 ना 25 झाले. हॅलो स्कोर झालाय 25. सागर भालेकर आणि आजूबाजूला जे कोण असतील तर त्यांनी जेवणाची सोय करून घ्यावी. ज्यांच्या मॅच झाल्या आहेत आणि त्या मॅच नाही आहेत त्यांनी प्लीज जेवणाचा आस्वाद घ्यावा. सागर भालेकर यांना विनंती आहे जेवणाची तयारी करून घ्यावी. आणि आता बॉलिंगसाठी आले आहेत आमचे लाडके मित्र राजेश कुडुपकर. उत्कृष्ट असे अष्टपैलू. स्कोर झालाय 25 रन. स्ट्राईकवर आहेत योगेश पास्टे. ओव्हर टू प्रशांत सर. थँक्यू बने. थँक्यू. राजेश. वैयक्तिक षटकातला हा पहिला चेंडू आणि षटक तिसरं. पहिल्या चेंडूवरती पंचांकडे अपील मागितली गेली आहे. लॉंग ऑफच्या दिशेने उभा असलेला हा खेळाडू आता गोलंदाजीसाठी आल्यानंतर पहिल्या चेंडूवरती पंचांकडे दाद मागितली आहे की कुठेतरी कट लागून यष्टिरक्षकाकडे गेलेला झेल आहे. परंतु त्याची मागितलेली दाद पंचांचा निर्णय तुमच्यापर्यंत नक्कीच येईल. राजेश बोललास ना. मी सिंगल नेम लिहितो कधी कधी लक्षात एवढा नाही राहत ना. सिंगल नेम. पहिला चेंडू आणि कुठेतरी कटरचा बॉल आणि ती बॅटच्या फळीला लागून बॉल जातो यष्टिरक्षकाच्या दिशेने आणि गडी झेल बाद होताना. पहिल्या षटकामधला पहिला चेंडू आणि राजेश यांना भेटलेलं हे पहिलं यश. संघाची धावसंख्या झाली 25. फलंदाजाचं कृपया नाव कळवावं. संदेश खापरे. संदेश खापरे डावखुरा फलंदाज. सिद्धेश खांबे डावखुरा फलंदाज. आता चाललेल्या माहितीनुसार तुमच्या दुपारच्या जेवणाची सोय तिथे करून ठेवलेली आहे. जे खेळाडू रेस्ट करतायत त्यांनी कृपया जेवणाचा आस्वाद घ्यावा. काय उत्कृष्ट गोलंदाजी. कटरचा चेंडू ऑफच्या दिशेने वकाडलेला बॉल बाहेर. कटरचा चेंडू कटरचा बॉल. टोपण नाव जॅक. डावखुरा फलंदाज. राजेश षटक. वैयक्तिक षटकातला तिसरा चेंडू. पहिला चेंडू विकेट. दुसरा चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा कटरचा चेंडू ऑफच्या दिशेचा फटका. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावताना उत्कृष्ट असं षटक ऑन अन एव्हरेज पाहता राजेश यांचं. चला कृपया सामन्या लवकर सुरुवात करावी. वाईटचा कॉल.
आपल्या षटकातला ही पहिलीच अवांतर धाव राजेश यांची. नाही तर आतापर्यंत पाहता उत्कृष्ट शतक टाकलं होतं राजेश यांनी. पहिला चेंडू वाईडच्या दिशेने, कटरचा चेंडू, अंदाज चुकला, टप्पा चुकला आणि बॉल गेला वाईडच्या दिशेने. पुन्हा एकदा अचूक टप्पा, बाउन्सचा टप्पा, परंतु बॉल जातोय गोशांकित क्षेत्रामध्ये. धावसंख्ये 1 ने वाढ होत असताना कृपया बॉल आणण्यासाठी जर कोणी असतील अनुयायी तर कृपया त्यांनी जायचं आहे. One ball to go. Wide. 2 ball to go. राजेश पुन्हा एकदा ऑफच्या दिशेनेचा फटका, डीप मिड, गचाळ क्षेत्ररक्षणाचा हा नमुना. आणि आतापर्यंत जे उत्तम षटक टाकलं होतं राजेश यांनी. आतापर्यंत छान डॉट बॉल, विकेट, गडी बाद केले होते, परंतु या गचाळ क्षेत्ररक्षणाने कुठेतरी या षटकाचं ॲव्हरेज चेंज होत असताना कृपया कमिटी मेंबर्स ना रिक्वेस्ट आहे की आपण जे आजूबाजूला बॉल जे सीमारेषे बाहेर जात आहेत ते कलेक्ट करण्याची कृपया ड्युटी करावी. थँक्यू. उत्कृष्ट गोलंदाजी, परंतु लेग बायचा इशारा अंपायरांचा आणि बॉल जातोय गोशांकित क्षेत्रामध्ये. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होत असताना या ओव्हरला किती आले? 1, 5, 6, 7, 8 आले ना? बरोबर आहे. बरोबर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 33. विकेट किती गेली? वसंत वैयक्तिक असं पहिलं स्लो कटर ज्याला म्हणतात, स्लो डिलिव्हरीसाठी माहीर असलेला हा गोलंदाज वसंत कटर. वसंत संघाची धावसंख्या झाली 33. The fall of 2 wickets. Now the score has been reached 33. सगळ्या प्लेयर्सला विनंती आहे, जे खेळत नाहीत त्यांनी थोडंसं बाउंड्रीला उभं राहून सहकार्य करावं, जेणेकरून बॉल गेले तर आपल्याला लगेच भेटतील. प्लीज जरा सहकार्य करा. वसंत पहिलाच बॉल ऑफच्या दिशेने, एक निर्धाव चेंडू, पहिला चेंडू, निर्धाव चेंडू वसंत यांचा. गुगलीचा कटर, अंपर वेट. तो बॉल कोणाचा आहे घ्या लवकर, बॉल कोणाचा आहे घ्या लवकर, आणि कृपया डिस्टर्ब करू नका. आपल्याकडे वेळेचा अवधी फारच कमी आहे आणि आपल्याला अजूनही 5 ते 6 मॅच कव्हर करायचे आहेत, त्यामुळे सामन्याला अशा प्रकारचा विलंब नको. लेगच्या दिशेने मारलेला फटका, धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे इनिंग 1चा. चालू असलेला सामना मार्कोस विरुद्ध NSG कमांडो. पंचांकडे आलेला हा निर्णय पंचांनी फेटाळून लावलेला आहे. यष्टीरक्षकामार्फत मागितलेली दाद पूर्णपणे फेटाळून लावलेली आहे आणि एक निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा उत्कृष्ट गोलंदाजी वसंत यांच्या मार्फत. 3 चेंडू टाकूनही फक्त 1च धाव आतापर्यंत दिली गेली आहे. संघाची धावसंख्या झाली 34. गोशांकित क्षेत्रामध्ये गेलेला चेंडू पुन्हा एकदा एका धावेवरती समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्या 35.
उत्कृष्ट असा फटका मिड विकेटच्या मिड ऑफच्या विकेटच्या दिशेने मारलेला फटका, आलेला झेल, तो झेल त्यांनी टिपला नाही, त्या झेल टिपला नाही आणि त्याचं स्वरूप हे एक्स्ट्रा धावांच्या ठीक आहे खचाळ क्षेत्ररक्षण राजेश यांच्याकडून, ज्यांनी मागच्या षटकामध्ये उत्कृष्ट अशी गोलंदाजी करून विकेट घेतले, परंतु जी आलेली झेल होती ती झेल त्यांनी टिपली असती तर ते ज्या धावा आल्या त्या धावा कुठेतरी कमी पडल्या असत्या. कंटिन्युअसली संघाची एकूण धावसंख्या झाली 39 धावांची आवश्यकता. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 39, 40 to win. It's a compulsory chess. पंच मितेश त्याचप्रमाणे पंच दुर्वेश, आपणापर्यंत पाण्याची सोय येते, कृपया आपण त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे यानंतरचा सामना आपण पूर्णपणे विश्रांती घ्यायची आहे आणि आपण जेवणाचा आस्वाद घ्या. या मॅचच्या नंतर लहान मुलांची एक मॅच असणार आहे. ती मॅच चालू असताना आपल्याला ब्रेक भेटेल, त्या ब्रेकला आपण जेवण करून घ्यायचं, दुपारचं जेवण करून घ्यायचं. चला मार्कोस संघाला विनंती आहे की लवकरात लवकर आपले फलंदाज पाठवायचे आहेत. मार्कोस संघास चालू असलेला सामना ACC मार्कोस विरुद्ध NSG कमांडोज. नाणेफेकीचा कौल मार्कोस संघाने जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. त्याचप्रमाणे फलंदाजी करत असताना NSG कमांडो संघाने 4 षटकांमध्ये 39 धावा कुठल्या. आता मार्कोस संघास 4 षटकांमध्ये बॉल 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 दादा मार्कोस संघास आपला संघ विजयी करण्यासाठी 40 धावांची आवश्यकता आहे. कृपया याची नोंद घ्या. सागर भालेकर पुढच्या मॅचचा टॉस उडवून घ्या आणि आम्हाला इकडे त्याची अपडेट द्या. सागर भालेकर, प्रसाद शिंदे, कुणी आजूबाजूला असाल तर लवकरात लवकर टॉस उडवून घ्या. मॅच नंबर 4 आहे. तू काय बोलला याच्यानंतर लहान पोरांची खेळ? नाही याच्यानंतर नंतर लीग होऊ दे, लीग क्लिअर होऊ दे. लीग होईपर्यंत अंपरला पण हलवायचं नाही. तू ऑनलाईन करतोय ना? हो ना, ऑनलाईन करतो. मग मी बंद नको करू. नाही करा माझा मोबाईल. चला सामन्याकडे पुन्हा एकदा वळूया. हा बॉलर बॉलर पण आहे.
ओपनिंगचे फलंदाज राजेश, त्याचप्रमाणे मंदार वारोसे. वैयक्तिक असा पहिल्या षटकातला पहिला चेंडू घेऊन येतात साहिल. कसली बिर्याणी आहे? लेगच्या दिशेने चेंडू, पहिला चेंडू पंचांनी वाईड म्हणून दंडित केला. पहिला चेंडू वाईड धाव. एसीसी मार्कोस संघाचे राजेश, त्याचप्रमाणे मंदार. पुन्हा एकदा फाईन लेगचा फटका आणि धाव संख्येमध्ये 4 ने भर. उत्कृष्ट असा फटका, चौकार. राजेश एक अष्टपैलू खेळाडू असल्याची नोंद. मगाशी गोलंदाजी करत असताना सुद्धा आपल्या षटकामध्ये उत्कृष्ट गोलंदाजी करून धावा कमी देत गडी बाद केले. आणि आता एक डिक्लेअर झोन मध्ये गेलेला हा चेंडू धावसंख्या 1 ने पुढे जात असताना जाऊन दे की 1000 घे 1000 ब्लॅक अँड व्हाईट ब्लॅक अँड व्हाईट. ठीक आहे. सगळ्यात शेवटी नाणं नक्की बघा. हां ठीक आहे. एकदम एंडला दे बोर्डमध्ये मोठं. ठीक आहे. बघा ठीक आहे. आणि बोर्ड बिंदास मी तुला मला हे कर, मी तुझी जितेवरती 1000 रुपये चालेल. ओके हां चालेल. पुन्हा एकदा बॉल जातोय डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्यामध्ये 1 ने भर होत असताना आउट झाला ना. अच्छा तिसरा बॉल विकेट आहे. उत्कृष्ट असा फटका आणि बॉल जातोय सीमा रेषे बाहेर. छगडा. हा 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत 13 धावा आलेल्या आहेत. 5 चेंडू 13 धावा, 1 गडी बाद, 1 अवांतर. साहिल एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. षटक पहिलं. शॉट, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आणि बॉल जातोय चौकाराच्या दिशेने सीमारेषे बाहेर. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 17. कुठेतरी महागडं पडलेलं हे षटक साहिल यांच्या मार्फत आपला संघ विजयी करण्यासाठी मार्कोस संघास बुवडायचा हा सामना आहे. कुठेतरी कमी चेंडूंमध्ये लवकरात लवकर सामना विजयाच्या दिशेने घेऊन जायचा आहे आणि त्याच्यासाठी अथक प्रयत्न करत असताना वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय योगेश पास्टे. झेल बाद झाला असता फाईन लेगच्या दिशेने, परंतु गचाळ क्षेत्ररक्षण एका चांगल्या खेळाडूकडून, शुभम सारख्या खेळाडूकडून हे अपेक्षित नाही. त्यामुळे धावसंख्या 1 ने पुढे जात असताना कडक
कंटिन्युअसली ऑन अन एव्हरेज पाहता आहा हा हा विवेक विवेक सिविड बेलापूरचा खेळाडू राहता परळ पण आता बेलापूर झीलबाद एक मोठा गडी एक मोठा मासा योगेश यांच्या गळाला लागलाय असं आपण म्हणू शकतो कारण की उत्तुंग शॉट मारण्याच्या प्रयत्नामध्ये झेलबाद होत असताना विवेक यांच्या मार्फत धावसंख्या स्थिर 18 संघाची धावसंख्या NSG कमांडोची धावसंख्या झालेली आहे 4 षटकाच्या समाप्तीनंतर 39 धावांचा घोडदौड तुम्हाला पूर्ण करायची आहे आणि धावा झाल्या 18 संतोष रानगावकर संघ मालक कार्पेटचा फटका ऑफच्या दिशेने 1 धावा पूर्ण एवढं संपू दे मग खातो तो पण कोणीतरी आहे का खाऊ ना ते टाकून नंतर देऊ. दादू तुम्ही खाल्लं कसं हे जेवण संपवणार ही करेपर्यंत जेवणाचा उत्कृष्टाचा गोलंदाजी पूर्णपणे बीट झाला परंतु बॉल जातो घोषांकित क्षेत्रामध्ये धावसंख्येमध्ये 1 ने भर होईल. उत्कृष्ट गोलंदाजीचा नजारा योगेश यांच्या मार्फत पहिला चेंडू 1 धाव दुसऱ्या चेंडूला गडीबाद तिसरा चेंडू 1 धाव आणि पुन्हा एकदा चौथा चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये जात असताना आणि एक धाव कुठेतरी योगेश यांना आपण पहा चेंडू रिलीज करण्याआधी चेंडू सोडण्याआधी त्यांची बॉलिंग ऍक्शन पहा जणू काही एखाद्या बीट वरती ते डान्स करतायत असंच काहीतरी त्यांचं मोटो असावा की माझी बॉलिंग ऍक्शन तुमच्यापेक्षा वेगळी आहे आणि मी कसा वेगळा आहे त्याच्यासाठी एक डान्स स्टेप जणू काही ते बॉल रिलीज करण्याआधी करत असतात. थोडं नजर द्या थोडं लक्ष द्या नक्कीच तुम्हाला भेटेल. कुठेतरी दुखापत झाल्यामुळे खेळाडूला लागलेल्या आणि असलेल्या बाहेरच्या 36 टेम्परेचरमुळे ही कुठेतरी डिहायड्रेशनमुळे अशा प्रकारचे हादसे या ग्राउंडवरती होऊ शकतात. अजून 1 तास अशाच प्रकारचं टेम्परेचर राहू शकतं याची आपण सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. 13 बॉल आणि 19 रनची आवश्यकता जोपर्यंत मंदार स्ट्राईकवर आहे तोपर्यंत नक्कीच मार्कोजला आशा आहे की ते जिंकू शकतात. मंदार संत गतीने आपला खेळ खेळतोय. योगेश पाष्टे यांनी चांगलं असं उत्कृष्ट बॉलिंग केली आहे. 5 चेंडूमध्ये 3 रन देऊन मोठा मासा त्यांनी आपल्या गळाला लावलेला आहे. या ओव्हरमध्ये थोडंसं त्यांना उन्हाच्या लाईने त्रस्त झाले होते पण पुन्हा म्हणतात ना क्रिकेटसाठी आपलं जान प्राण ते देत आहेत आणि शेवटचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज बॅटिंग लाईनवर आहेत संतोष रांगावकर. शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत योगेश पाष्टे. 13 बॉल आणि 19 रनची आवश्यकता. बॉल आणि 19 रनची आवश्यकता. उत्कृष्ट शॉट आणि 4 संतोष यांच्या बॅट मधून कव्हरच्या दिशेने. डीप पॉइंट आणि डीप मिड ऑफच्या मधून हा 4 थोडस गचाळ असं क्षेत्ररक्षण गुरव यांच्या मार्फत आणि तो जो गॅप होता तो भेदला आहे संतोष यांनी आणि आता 12 बॉल आणि 15 रनची आवश्यकता. 12 बॉल आणि 15 रनची आवश्यकता. स्कोअर झाला 25 रन. 25 रन झालेले आहेत स्कोअर बोर्डवर. उत्कृष्ट बॅटिंग संतोष आणि विवेक आमच्या प्रशांत सरांचे लाडके विवेक बॉलिंगला आलेले आहेत. ते आपल्याला बोलले नाही सर की आम्ही बॉलिंग सुद्धा करतो. तो असं म्हणाला की काही दुखापतीमुळे मी गॅप घेतलाय काही दुखापतीमुळे मी म्हणजे सीझन खेळत नाहीये 1 वर्षाचं दुखापत आहे काहीतरी लिगामेंट इश्यू आहे त्याच्यामुळे त्याला डॉक्टरने सांगितलंय की बेटर टू टेक अ रेस्ट. कोण जेवलंच नाही आणलेलं पण स्कोरिंग चालू ना मला हे पाहिजे स्लीपिंग चार्जर पाहिजे घेऊन ये ना बॅटरी बॅकअप चालत नाही
पुढच्या मॅचचा कोण जिंकलं. विवेक बरसकर, वाईट अवंतर धाव, वाईट +1, वाईट +1. आता स्कोर हवाय 12 बॉल 13 रन. 12 चेंडूंमध्ये 13 धावांची आवश्यकता. राज, काय होईल? नक्कीच सर, जोपर्यंत मंदार आहे तोपर्यंत आशा आहे या संघाला जिंकण्याची, की कारण की त्याच्यामध्ये बळ आहे सामने एखादी फिरवण्याचं. याआधी तोही माझ्या संघामध्ये खेळला किंवा मी त्याच्या संघामध्ये खेळलो, त्यामुळे मला माहिती आहे तो उत्कृष्ट असा बॅट्समन आहे आणि गेम रिडिंग चांगली आहे त्याची. बघूया, नक्कीच क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. पण राज असं बघायला गेलो तर त्यांच्यासाठी हा डू ऑर डायचा गेम आहे. आणि डू ऑर डायचा गेम म्हणजे त्यांच्यासाठी ही शेवटची मॅच आपण म्हणू शकतो. डू ऑर डायच्या गेममध्ये ॲव्हरेजने जितक्या लवकर तुम्ही जिंकता तेवढ्या लवकर तुम्ही क्वालिफाय होण्याचे चान्सेस असतात. पण ज्या प्रकारे मॅच आता तिसऱ्या षटकापर्यंत गेली आहे, तिसऱ्या षटकापर्यंत गेली असताना जर कुठेतरी ॲव्हरेज हा मार खाऊ शकतो, कुठेतरी ॲव्हरेज डाऊन होऊ शकतो, असं तुम्हाला वाटतंय का? नक्कीच सर, ॲव्हरेज हा इम्पॉर्टंट पॉईंट म्हणता तुम्ही, बरोबर आहे. पण त्यांच्या इकडे मंदार जर आऊट झाला तर मागे इतके असे कोण बॅट्समन आहेत की जे मॅच घेऊन जाऊ शकतात, असं तरी मला वाटतं. त्यामुळे मंदार हा संत गतीने खेळतोय. आणि आता बघा स्कोर आहे 9 रन 10 बॉलमध्ये. 10 चेंडू 9 धावा, 10 चेंडू 9 धावा. समोर आहे विवेक आणि त्याचप्रमाणे मंदार. उत्कृष्ट सिक्स मंदारच्या बॅटमधून. मी म्हणलं होतं सर, मंदार हा गेम रिडिंग चांगला खेळतो आणि तो एक वीक बॉलरसाठी थांबला होता आणि त्याने मॅच पलटवली आहे. आता फक्त आवश्यकता आहे 3 रनांची. पूर्णपणे चुकीचा चेंडूवरती फळीवरती घेऊन तो टोलवला सीमारेषेबाहेर फाईन लेगच्या दिशेने. धावसंख्येमध्ये 6 ने बार. आता तर मी म्हणेन फक्त आता खेळाचं औचित्य तेवढं शिल्लक आहे असं म्हणायला हरकत नाही. उत्कृष्ट बॅटिंग मंदार. आणि ऑफच्या दिशेने त्या चेंडू एक परफेक्ट, परंतु बॅटकट लागून कुठेतरी कटर चेंडूचा वापर विवेक यांनी केला. हा खेळाडू हा गोलंदाज सीझन खेळतो, त्याला त्याचा अंदाज आहे. या बॉलची लय, त्या बॉलची गती जरी फरक असला तरीही त्याला खेळाचे जो मर्म असतो तो मर्म त्याला बरोबर माहिती आहे की कुठे टप्पा भेदायचा आहे. एका चुकीच्या फायद्याचा पुरेपूर फायदा फलंदाजाने घेतला होता. तो बॉल पाठवला सीमारेषेबाहेर, परंतु आता ती चूक होणार नाही याची तो नक्कीच तमा बाळगेल. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. उत्कृष्ट कमबॅक विवेक यांच्याकडून. पण असं म्हणेन सर, मंदार आपलं काम करून गेला आहे. आता फक्त 3 रन करायचे आहेत 8 बॉलमध्ये. उत्कृष्ट चिकी शॉट मारलेला आहे आणि धावसंख्या 1 ने वाढून 37 वर झालेली आहे. नक्कीच जर या बॉलला जर त्यांनी सामना जिंकला तर त्यांना नेट रन रेट मध्ये खरंच फायदा होऊ शकतो. 1 ओव्हर ठेवून जर त्या लोकांनी सामना जिंकला, नक्कीच सर ह्या बॉलला बघूया ते 2 रन काढतायत का. 2 धावांची आवश्यकता. आपला संघ मार्कोस ACC मार्कोस संघास आपला संघ विजयी करण्यासाठी 2 धावांची आवश्यकता. कुठेतरी गचाळ क्षेत्र रक्षण आणि गचाळ क्षेत्र रक्षणाचा हा नमुना. वाईड लॉंग ऑफच्या दिशेनेचा फटका होता आणि परंतु आलेला झेल. पंच ओव्हर झाली का? 1 बॉल टू गो. एक वाईड होता. ओके, नोटेड सर, नोटेड. डन सर, डन. 1 बॉल टू गो. पूर्णपणे बीट झाला, परंतु
यष्टीरक्षकामार्फत झालेल्या चुकामुकीमुळे धाव चेंडू जातो घोषांकित क्षेत्रामध्ये. अशा प्रकारे मार्कोस संघ हा विजयी ठरलेला आहे. विजय संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. यानंतर होणारा सामना नंबर 5, मॅच नंबर 5. या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आहेत मंदार वारुसे SC गरुडा, SC प्रसाद शिंदे ओके. प्रसाद शिंदे जरा अंपायरशी भेटा. प्रसाद शिंदे. यानंतर होणारा सामना SSC गरुडा विरुद्ध SSC पारा SF. कृपया नाणेफेकीचा कौल आमच्यापर्यंत घेऊन यायचा आहे. नाणेफेकीचा जो काही कौल असेल तो घेऊन या, तो आमच्यापर्यंत कळवायचा आहे. SSC गरुडा विरुद्ध कृपया नाणेफेकीचा कौल कळवायचा आहे आणि पंचांना कुठेतरी जेवणासाठी विश्रांती द्यायची आहे. पंच मितेश त्याचप्रमाणे पंच दुर्वेश या दोघांना जेवणासाठी ब्रेक द्यायचा आहे. गरुड आहे ना आता. कोणी जिंकलं पॅरा SF.